Hello everyone. Welcome to all. Myself Professor Rashmi Hirlekar from Saha Kelkar College, Devgad. This is the lecture on research methodology. Outcome of this lecture. In today's lecture, we will discuss about objectives of research methodology. The objective or purpose of research is to discover answer to questions through application of scientific procedure. The main aim of research is to find out truth which is hidden, which has not been discovered as yet. बघा काय म्हटलं की ऑब्जेक्टिव्ह किंवा पर्पज ऑफ रिसर्च काय टू डिस्कवर द आन्सर टू द क्वेश्चन्स थ्रू ऍप्लिकेशन ऑफ सायंटिफिक प्रोसिजर शास्त्रीय प्रोसिजर अप्लाय करून आन्सर शोधून काढणं हा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च इज टू फाइंड आउट ट्रूथ सत्य शोधणं विच इज हिडन जे लपलेलं आहे विच हॅज नॉट बीन डिस्कवर्ड येट अजूनपर्यंत जे शोधून काढलं नाही ते शोधणं हा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च आर ॲज फॉलोज. आपण बेसिक ऑब्जेक्टिव्ह रिसर्चचे पाहणार आहोत. फर्स्ट वन, टू आयडेंटिफाय प्रॉब्लेम अँड सोल्युशन देअर अपॉन. एक समस्या शोधून काढणं आणि त्या समस्येचं सोल्युशन शोधून काढणं. The basic objective of research is to find what the problem is, where it has originated from. The problem may be relating to commerce, trade, finance, education, pure science, or any such field. The research also aims at analyzing the problem in true spirit. Once this is done, practical and implementable solution can be recommended. बघा एखादी समस्या शोधणं. बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च इज टू फाइंड आउट द प्रॉब्लेम. ती समस्या कुठून सुरू झाली, वेअर इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम. ही समस्या कॉमर्स, ट्रेड, फायनान्स, एज्युकेशन किंवा प्युअर सायन्स किंवा कोणत्याही फील्ड मधली असू शकते. त्या समस्येचं अनालाइज करणं आणि त्याच्यानंतर त्याला एक सोल्युशन सुचवणं, इम्प्लिमेंटेबल सोल्युशन सुचवणं हा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे रिसर्च. ऑब्जेक्टिव्ह नंबर 2 इज व्हॅलिडेट द गिवन लॉ. We study various laws in social science like commerce, economics, such as law of demand, law of supply, law of production, theory X and Y. The research is undertaken to examine and validate whether these laws are still in operation. Even when these laws were given, the exceptions to the laws were to be quoted. With the passage of time, there is possibility that this exception might have become a rule. This can be validated through research. बघा एकतर पहिला ऑब्जेक्टिव्ह आपण बघितला समस्या शोधणं, त्याच्यानंतर त्याचं सोल्युशन शोधणं. मग समस्या कुठून सुरुवात झाली, काय ह्या सगळं आपण सत्यतेच्या ह्याच्यावर बेसवर त्याची पडताळणी करण्याचं काम आपण रिसर्च म्हणजे मेन हेतू आहे. दुसरा आहे व्हॅलिडेट गिवन लॉज. आपण अनेक कायदे शिकत असतो, मग ते सोशल सायन्स मधले असतील, इकॉनॉमिक्स मधले असतील, अकाउंटिंग मधले असतील, आणि त्याला अपवाद सुद्धा आपण बघत असतो. तर काही कालावधीनंतर ते कायदे कालबाह्य होत जातात आणि कधी कधी त्याचा जो अपवाद असतो तोच कायदा होतो. तर ते कालबाह्य झाले नाहीयेत ना, आत्ताच्या काळात ते लागू पडतात की नाही हे करण्याचं काम रिसर्च मध्ये केलं जातं. टू व्हॅलिडेट गिवन लॉज. एक छोटस उदाहरण सांगते की प्राचीन काळात एक संस्कृत श्लोक होता की त्या संस्कृत श्लोकाचा अर्थ असा होता की समुद्र सफारी करू नये, समुद्रावरून बाहेर जाऊ नये. आता ही सफर करू नये हे का आलं होतं, तर समुद्रात ना त्या काळात अनेक चाच्यांचे हल्ले व्हायचे.
म्हणजे युरोपातले जे समुद्रातले लुटेरे जे होते, लुटमार करणारे, ते यायचे आणि आपल्याला समुद्रातच अचानक हल्ला करायचे आणि आपलं सगळं सामान चोरून न्यायचे. त्यामुळे आपल्याकडे एक म्हणजे भारतात असं बंधन घातलं होतं की समुद्र सफारीला जाऊ नये आणि त्यामुळे आपण सगळे आत राहिलो. आणि नंतर शिवाजी महाराजांनी मात्र ते बंद केलं. त्यांनी म्हटलं की नाही, आपलं आरमार उभं राहिलं पाहिजे, समुद्रात सफरी केल्या पाहिजेत आपण, तर ह्या चाच्यांचा बंदोबस्त करता येईल. तर दिस इज व्हॉट इट इज व्हॅलिडेशन गिवन टू लॉ. थर्ड वन, टू अक्वायर पर्टिनंट इन्फॉर्मेशन, म्हणजे परफेक्ट इन्फॉर्मेशन, सुयोग्य इन्फॉर्मेशन मिळवणं. Nowadays, the wealth of information is available both on print and electronic media. For example, if you want to know the meaning of research and browse it on Google, in fraction of second, lakhs of finds will prop in. The aim of research is to acquire most relevant, pertinent information about the topic. In other words, objective of research is to put the acquired information in most convenient manner so that readily available to the reader. In other words, where there is no dearth of information, there is always necessity to pertinent information which can be achieved by a proper research. विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे असं म्हटलंय की टू अक्वायर पर्टिनंट इन्फॉर्मेशन. बघा आता माहिती मिळवणं इतकं सोपं झालंय की तुम्ही गुगलला टाकलं की तुम्हाला लगेच माहिती मिळते. पण इतक्या साइट्स येतात किंवा इव्हन तुम्ही युट्यूबला टाका, इतके व्हिडिओ येतात आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की यातलं योग्य कुठचं किंवा चांगलं कुठचं आहे अधिक, किंवा कुठचं चुकीचं नाहीये. तर हे जे योग्य किंवा चांगलं सत्यतेच्या याच्यावर पडताळणी केलेलं जे उत्तर असेल ते शोधणं, अक्वायरिंग पर्टिनंट इन्फॉर्मेशन, दिस इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च. म्हणजे ज्या ठिकाणी माहितीचा दुष्काळ नसेल त्या ठिकाणी योग्य माहिती मिळवणं. फोर्थ वन, टू प्रोपगेट न्यू थिअरीज. देअर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट अँड वाइडली acclaimed objective of research. Based on old theories, new theories can be developed through a proper research. For example, for burn injury, old theory was not to put water on it, but according to new theory, immediately a lot of water must be poured on burn so it can be saved from septic infection. Similarly, work hard is a good old slogan which is now replaced by work smart. Old theory was made in India, new theory is make in India, given by Honorable Principal of India, Shri Narendra Modi ji. In this manner, on regional, national, international level, new theories can be propagated. फोर्थ ऑब्जेक्टिव्ह रिसर्चचा काय आहे, तर प्रोपगेट न्यू थिअरीज, नवीन थिअरी शोधणं. बघा काय म्हटलंय की प्रोपगेट न्यू थिअरीज इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड वाईडली अक्लेम ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च. हा खूप महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे रिसर्चचा. या ओल्ड थिअरीच्या आधारावर नवीन थिअरी, ओल्ड थिअरी आपण वाचतो आणि नवीन थिअरी डेव्हलप करतो. कशा आणि नवीन थिअरी डेव्हलप करतो थ्रू प्रॉपर रिसर्च, योग्य रिसर्च करून. जसं की पूर्वीच्या काळात जळलं तर त्याच्यावर पाणी ओतू नका सांगायचे, पण आता मात्र काय सांगतात की अरे भाजलं, तुम्हाला हात भाजला किंवा काय झालं, लगेच नळाखाली धरा जेणेकरून सेफ्टिक होणार नाही. ही न्यू थिअरी ओल्ड थिअरीच्या बेसवर निर्माण झाली. तसंच पूर्वी असं म्हणायचे की खूप कष्ट करा की तुम्हाला यश हमखास मिळेल. तर वर्क हार्ड इज गुड ओल्ड स्लोगन
इट इज रिप्लेस बाय वर्क स्मार्ट. आता काय म्हणतो आपण, गाढव मेहनत करू नका, स्मार्टली काम करा. तर वर्क हार्ड इज रिप्लेस बाय वर्क स्मार्ट. त्याच्यानंतर याच्या अगोदर एक स्लोगन होती मेड इन इंडिया. ही मेड इन इंडिया जी स्लोगन आहे, इट इज रिप्लेस बाय ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया श्रीयुत नरेंद्र मोदीजी. त्यांनी काय सांगितलं, मेड इन इंडिया नको, मेक इन इंडिया. का असं, तर आता सगळं बदललंय. म्हणजे पूर्वी असं मेड इन इंडिया म्हणजे भारतात तयार केलेलीच गोष्ट आपण वापरायची आहे. आता त्यांनी काय म्हटलं, की भारतात तयार केलेलीच गोष्ट वापरा, ते काही नको असं नाही सांगितले. बट इट इज रिप्लेस बाय मेक इन इंडिया, की भारतात मध्ये तयार म्हणजे काय, मेड इन इंडिया याचा अर्थ भारतीय लोकांनी तयार केलेली गोष्ट होती. पण ग्लोबलायझेशन एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालंय, तर आणि आपल्याकडे खूप मोठी लोकसंख्या आहे. म्हणजे जगामध्ये 2 नंबरची लोकसंख्या भारतामध्ये आहे. या लोकसंख्येला जर रोजगार मिळाला पाहिजे, तर परदेशी ज्या कंपन्या आहेत, त्यांनी भारतात येऊन वस्तू तयार करा आणि मग आम्ही त्या वस्तू वापरू. त्याला म्हणतात मेक इन इंडिया. ऑब्जेक्टिव्ह नंबर 5, टू फोरकास्ट फ्युचर हॅपनिंग. भविष्यात जे काही घडणार आहे, त्याचा भविष्याचा वेध घेणं, हा सुद्धा रिसर्चचा एक मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. देअर इज अ जनरल नोटेशन दॅट फ्युचर इज अनसर्टन. असं म्हटलं जातं की अरे भविष्य हा अनसर्टन आहे, अनिश्चित आहे. बट इट कॅनॉट स्टॉप अवर सेल्स फ्रॉम प्लॅनिंग फॉर फ्युचर. म्हणजे भविष्य अनिश्चित आहे असं जरी माहित असलं तरी सुद्धा आपण भविष्याविषयी प्लॅनिंग करत राहतो. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च इज टू फोरकास्ट और प्रिडिक्ट फ्युचर विथ ग्रेट एक्सटेंट ऑफ अॅक्युरेसी. भविष्याचं प्रिडिक्शन करणं, ग्रेट एक्सटेंट ऑफ अॅक्युरेसी म्हणजे जास्तीत जास्त करेक्ट भविष्याचं भाकीत करणं. आता भविष्याचं भाकीत करणं याचा अर्थ असा नव्हे की अरे तुझ्या जीवनात अमुक घडेल वगैरे, असं नव्हे. तर भविष्यात आपल्याला पाण्याची टंचाई निर्माण होईल, कदाचित प्लास्टिकमुळे प्रदूषण जास्त झालेलं असेल, तर हिरवी वसुंधराच केली पाहिजे आपण. म्हणजे हे जे काय आहे, इट इज प्रिडिक्शन. देअर आर व्हेरियस सायंटिफिक स्टडीज विच आर पार्ट ऑफ रिसर्च wherein future can be predicted with 100% accuracy. म्हणजे सायंटिफिक स्टडीने आपण भविष्याचं प्रिडिक्शन 100% अॅक्युरेसीने करू शकतो. द बेस्ट एक्झाम्पल फॉर धिस वुड बी सोलर अँड लुनार इप्लिक्स. आता भविष्याचं प्रिडिक्शन याचं अतिशय उत्तम उदाहरण जर कोणतं असेल तर सोलर आणि लुनार इक्लिप्स. याचा अर्थ असा की चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण. आपल्याला आपण आधीच कळतं की नाही की अमुक तारखेला चंद्रग्रहण आहे किंवा सूर्यग्रहण आहे. कोणीतरी संशोधन केलं, त्याच्यातनच हे परफेक्ट प्रिडिक्शन आपण सांगू शकतोय. एक्झिट पोल्स ड्युरिंग लोकसभा अँड असेंब्ली इलेक्शन are also based on research studies where the forecasts are coming true to the extent of 75 to 85%. बघा, इलेक्शन असेल तर एक्झिट पोल वेगवेगळी चॅनल डिक्लेअर करत असतात आणि जवळजवळ 75 ते 80% हे जे प्रिडिक्शन असतं ते बरोबर येतं. आणि हे जे आहे, हे कोणत्या आधारावर प्रिडिक्शन करतात, रिसर्चच्या आधारावर दे आर प्रिडिक्टिंग इट. The objective of good research should be to achieve as much accuracy as possible through well-studied forecast. Main objective of good research is to achieve as much accuracy, perfect म्हणजे accuracy, जास्तीत जास्त accuracy मिळवणं पॉसिबल थ्रू स्टडीड फोरकास्ट. अभ्यास करून ती accuracy मिळवणं म्हणजे भविष्याचा वेध अतिशय परफेक्ट घेणं. इट इज अ मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च. विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च बघितले. ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च का केलं जातं किंवा पर्पज ऑफ रिसर्च काय आहे, टू डिस्कवर
Answer to the question through application of scientific procedure. सायंटिफिक प्रोसिजरच्या ऍप्लिकेशन करून प्रश्नांना उत्तर शोधणं हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च इज टू फाइंड आउट ट्रूथ. सत्य शोधणं, सत्याचा शोध घेणं, विच इज हिडन अँड विच हॅज नॉट बीन येट डिस्कवर्ड. जे अजून कोणी शोधलं नाहीये ते शोधून काढणं, हे ऑब्जेक्टिव्ह आहेत. या लेक्चरमध्ये आपण 5 ऑब्जेक्टिव्ह बघितले. पहिला ऑब्जेक्टिव्ह काय आहे? आयडेंटिफाय प्रॉब्लेम अँड सोल्युशन देअर अपॉन. समस्या शोधणं आणि त्याचं समाधान शोधणं. त्याच्यानंतर दुसरं आहे टू व्हॅलिडेट गिव्हन लॉज. जे कायदे आहेत, मग ते सोशल सायन्स मधले असतील किंवा विज्ञानातले असतील, सामाजिक शास्त्रातले असतील, म्हणजे सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्र, तर ते कायदे आजही चालू म्हणजे आजच्याही काळाला लागू पडतात की नाही याचा अभ्यास करणं. त्याच्यात जे त्या कायद्यांमध्ये दिलेले अपवाद आहेत ते तर कायदे म्हणून झाले नाहीयेत ना, आणि हे कायदे आउटडेटेड झाले नाहीयेत ना, हे शोधणं हा दुसरा ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यानंतर तिसरा ऑब्जेक्टिव्ह आहे टू अक्वायर पर्टिनंट इन्फॉर्मेशन. सुयोग्य माहिती, समर्पक माहिती शोधणं. पर्टिनंट म्हणजे समर्पक माहिती शोधणं, कारण माहितीचं मोठं जाळ आपल्या आजूबाजूला आहे पसरलेलं, तर योग्य माहिती गोळा करणं. चौथं आहे टू प्रोपगेट न्यू थिअरीज. ओल्ड थिअरीज ज्या आहेत त्याच्यावर आधारात नवीन थिअरीज अभ्यास करून निर्माण करणं, जसं की वर्क हार्ड वर्क स्मार्ट, मेक इन इंडिया मेड इन इंडिया, जळलं तर पाणी ओतू नका, आणि आता आपण सांगतो की जळल्याबरोबर लगेच नळाखाली हात धरा, हात भाजला असेल तर. आणि पाचवा आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितला टू फोरकास्ट फ्युचर हॅपनिंग. भविष्यात जे घडतंय त्याचा वेध घेणं. मग उदाहरणार्थ सूर्यग्रहण, चंद्रग्रहणाचे वेध आपण परफेक्ट घेतो, हे कोणीतरी रिसर्च केलं त्याच्या आधारावर. त्यामुळे भविष्याचा वेध घेणं हा फिफ्थ ऑब्जेक्टिव्ह आहे. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट रिमेनिंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ research. Till then, thank you. Happy learning to you.